नमस्कार. आज आपण बनवतोय मेथीचे मऊ लुसलुशीत असे पराठे. मेथीची कडवट चव न येता जर पराठे असे मऊ व लुसलुशीत बनवायचे असतील तर त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी आपण घेतलं 1 वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी डाळीचं पीठ आणि मेथीची पानं निवडलेली, दही 2 चमचे, मिरचीचा ठेचा, तीळ, मीठ, हळद, जिऱ्याची पूड, लाल तिखट आणि थोडासा ओवा आणि 1 उकडलेला बटाटा. याच्यामुळे पराठे छान असे मऊ राहण्यास मदत होते. आपण ही मेथी कोवळी मेथी घेतली, एकदम बघा छान अशी कोवळी पानं आहेत. फक्त पानं घेतली आहेत, ती स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि ती अशी बारीक चिरून घेतो आहे आपण. खूप अगदी बारीक नाही चिरायची, अशी थोडीशी मोठीच ठेवायची जरा. अशा प्रकारे मेथीची पानं चिरून घेतली की आता आपण कणिक मळून घेऊयात पराठ्याची. त्यासाठी मेथीची चिरलेली पानं घेतलीत आधी परातीत. आता यामध्ये घालतोय 1 वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी डाळीचं पीठ. डाळीच्या पिठामुळे पण पराठ्याची चव छान होते आणि मऊसूद होतात पराठे. मिरचीचा ठेचा घातला आहे, लाल तिखट आवडीनुसार, हळद, हिंग थोडासा, मीठ, ओवा हातावर भरडलेला आहे, पांढरे तीळ, थोडी जिऱ्याची पूड, असं सगळं घालून घेतो आपण आणि हे आधी मिक्स करून घ्यायचं आपल्याला. याच्यामध्येच 2 चमचे दही घालते मी. दह्यामुळे पण पराठ्याची चव छान होते आणि मऊ राहतात पराठे. आता उकडलेला बटाटा घातला आहे. बटाट्यामुळे पण एकदम मऊसूद पराठे राहतात. असं छान सगळं हाताने एकत्र मिसळून घ्यायचं. दह्यामुळे पाणी कमी लागतं याला, लागेल तसं थोडं थोडंच पाणी घालायचं. आता हे पीठ मळून झालेलं आहे. वरनं तेल लावते मी, थोडं तेल लावून छान मळून घ्यायचं परत आणि 5 ते 10 मिनटासाठी पीठ झाकून ठेवायचं. जास्त वेळ नाही ठेवलं तरी चालतं. आता आपण ह्या कणकेचे 4 गोळे करून घेणार आहे. या दिलेल्या प्रमाणामध्ये साधारण 4 बरोबर मीडियम साईजचे पराठे होतात. असे 4 एकसारखे गोळे करून घेतलेत. आता ते आपण लाटूयात. खूप जाड नाही, खूप पातळ नाही, असा मध्यम पोळीसारख्या आकाराचा पराठा लाटायचा आपल्याला. तुम्ही हवा त्या आकारामध्ये लाटू शकता. आता पराठा आपण दोन्ही साईडनी छान असा मस्त खमंग भाजून घेणार आहे. त्याच्यावरच दुसरे पण पराठे आपण तयार करणार आहे लाटून. पराठा नुसता डायरेक्ट लाटला तरी चालतो, पण मी असा पोळीसारखा छान घडी करून लाटते आहे, त्यामुळे तो अजून छान मऊ राहतो. आता तव्यातला पराठा आपल्याला छान असा दोन्ही साईडनी तेल लावून मस्त शेकून घ्यायचा. एकदम छान खमंग असा पराठा भाजून घ्यायचा आहे. मी तेल लावते, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूपही लावू शकता. छान खरपूस भाजून घ्यायचा आहे पराठा आपल्याला. मस्त कलर आलेला आहे पराठ्याचा एकदम. छान खमंग पराठा भाजून झाला आहे आपला. आता अशाच प्रकारे आपण बाकीचे पण पराठे लाटून आणि भाजून घेणार आहे. आपण पराठे करताना दही वापरलं आहे, त्याच्यामुळे पण मेथीचा कडवटपणा कमी होतो. शिवाय बटाटा वापरला आहे, डाळीचं पीठ वापरलं आहे. या सर्व पदार्थांमुळे मेथीचा कडवटपणा कमी होऊन पराठे एकदम छान मऊसूद असे होतात. अशा प्रकारे तुम्ही मेथीचे पराठे नक्की करून बघा. छान हा पराठा पण असा खमंग भाजला गेला आहे आपला. बघा किती सुंदर कलर आला आहे.
असे सगळे आपले पराठे छान असे भाजून झालेले आहेत. गरमागरम मेथीचे पराठे तयार आहेत. आपण आता ते सर्व करूया. बघा किती छान असा मऊसूत पराठा झाला आहे. मस्त एकदम सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत. मेथीच्या पराठ्याबरोबर आपण दही आणि सॉस सर्व करतो आहे. तुम्ही चटणीबरोबर पण खाऊ शकता. नक्की करून पहा अशा पद्धतीने मेथीचे पराठे. आणि रेसिपी कशी झाली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.